जय जिनेन। मैं हूं प्रिया बंड और आप देख रहे हैं श्रमण समाचार, जहां हम लाते हैं समाज की हर छोटी बड़ी खबर और समाज सेवा से जुड़ी प्रेरणादायक कहानियां। 2005 में परम पूज्य आचार्य श्री पुलक सागर जी महाराज के पावन सानिध्य में इस मंदिर का पंचकल्याणक महोत्सव अत्यंत भव्य एवं दिव्य स्वरूप में संपन्न हुआ। इस ऐतिहासिक आयोजन में सकल जैन समाज की उल्लेखनीय सहभागिता रही। पारंपरिक रीति रिवाजों एवं धार्मिक विधानों के अनुसार यह महोत्सव संपन्न हुआ, जिसकी भव्यता आज भी लोगों के स्मरण में जीवंत है। 2009 में इस मंदिर में भव्य मानस्तंभ का निर्माण किया गया। अनेकों पूज्य गुरुदेवों का इस मंदिर में आगमन एवं विहार होता रहा है, जिससे इस मंदिर की धार्मिक गरिमा और अधिक बढ़ी है। मंदिर संस्था की कार्यकारिणी अत्यंत सक्रिय, संगठित एवं पारदर्शी रूप से सभी व्यवस्थाओं का संचालन कर रही है। यह विशेष उल्लेखनीय है कि सकल जैन समाज के विभिन्न क्षेत्रों के अनुभवी विद्वान एवं विशेषज्ञ व्यक्तित्व लक्ष्मीनगर पश्चिम नागपुर जैन समाज मंदिर की कार्यकारिणी में सक्रिय रूप से जुड़े हुए हैं। यही कारण है कि यह मंदिर संस्था केवल एक धार्मिक केंद्र न होकर सामाजिक एकता, सांस्कृतिक जागरूकता एवं समाज संगठन का एक प्रेरणादायी केंद्र बन चुकी है। मी अरविंद बाबाराव हनवंते या संस्थेचे पूर्ण नाव दिगंबर जैन समाज पश्चिम विभाग नागपूर असे आहे। या संस्थेची स्थापना 1977ला झाली आणि एक आपले पळसापुरे कुटुंब जे होतं ते देवळीजवळ एक गाव आहे, त्या गावातलं ते कुटुंब, त्यांना या ठिकाणी काही नव्हतं। त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही फक्त आम्हाला राहायला जागा द्या, आम्हाला काही नको। तर त्या पळसापुरे कुटुंबाला या ठिकाणी आम्ही प्रस्थापित केलं आणि त्या पळसापुरे कुटुंबांनी या पूर्ण जागेची देखरेख केली। त्यावेळेला सगळ्यात सुरुवातीला या ठिकाणी 23/60 मध्ये एक टिनाचं शेड बांधून त्या टिनाच्या शेडमध्ये एका साईडला 15/15च्या रूममध्ये एक मूर्ती ठेवून या ठिकाणी एक चैत्यालय निर्माण केलं आणि मयंका चौधरी जी आहे ही या पाठशाळेच्या मुलांना आपल्या जैन ज्ञानाविषयी त्यांना शिकवणी देऊन त्यांना आणखीन विभूषित करण्याचा त्या प्रयत्न करत आहे। त्यानंतर आपल्या या हॉलच्या वरती आपण त्यागी निवास बांधलेला आहे। जर आपल्याकडे कुठले गुरु नसतील
तर त्या त्यागी निवासच्या रूम ज्या आहे त्या रूम आपण जे नागपूरला आपले जैन पेशंट येतात त्या पेशंट लोकांच्या नातेवाईकांना राहायसाठी त्या रूम आपण देतो आहे. जय जिनेन. मी विनय जुननकर, लक्ष्मीनगर जैन मंदिरचा सध्याचा अध्यक्ष म्हणून इथे आपल्याशी बोलतो आहे. या मंदिरामध्ये आम्ही म्हणजे हे मंदिर साधारणतः 50 वर्षापासूनचं जुनं मंदिर आहे. या मंदिरामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, नंतर महावीर जयंती, नंतर पर्युषण पर्व 10 दिवस, त्या 10 दिवसामध्ये साधारणतः संध्याकाळच्या वेळेला प्रवचन होतं, कोणी गुरु येतात त्यांच्याकडून होतं. नंतर लहान मुलांचे कार्यक्रम होतात, काही नाटकं होतात, ऑर्केस्ट्रा होतो, विविध प्रकारचे कार्यक्रम घेतले जातात. महत्त्वाचं म्हणजे हे मंदिर सर्व पंथीयांचं आहे. एका पंथाचं म्हणजे जसं बगरवा असं नाही आहे. इथे सारे पंथ जमा होतात, सर्वजण गुण्यागोविंदाने पूजा अभिषेक करतात. कैमरामैन पंकज माने के साथ मैं प्रिया बंड आपसे विदा लेती हूँ. मिलते हैं एक और नई खबर के साथ. श्रमण समाचार, खबर समाज की, आवाज आपकी.